पुन्हा लाव जीव, दिला तुला जीव जीवाला पुन्हा लाव जीव, जीवाने मारले कोटी जीव, जीवाने तारले कोटी जीव, असा विचित्र आहे जीव तसाच हा पवित्र आहे जीव। या जीवाचं जीवन मंगलमय करण्यासाठी ज्या अर्हत तथागत बुद्धानं संपूर्ण आयुष्यातील 80 वर्ष या लोककल्याणासाठी जनकल्याणासाठी खर्ची घातले। 30 वर्षापासून जवळ 45 वर्ष ते या ठिकाणी पायी फिरले आणि संपूर्ण देश या ठिकाणी हा मानवतावादी विचार करण्याचं काम केलं। त्या तथागतांची आज जगामध्ये 2568वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते आणि त्याच अनुषंगाने रिपब्लिकन न्यूज पेपर्स असोसिएशन बुलढाणा जिल्हा यांच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये धम्मासाठी काम करणाऱ्या अनेक लोकांना या ठिकाणी धम्मभूषण नावाचा हा एक आगळावेगळा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला एक प्रेरणा प्रोत्साहन देण्याचं काम सन्माननीय इंगळे सर आणि सन्माननीय हिवाळे सर यांच्या संपूर्ण टीमनं केलं। त्याबद्दल खरंच एक संकल्पना अतिशय चांगली आहे, परंतु या संकल्पनेला जर अजून वेगळ्या पद्धतीचं स्वरूप देता आलं असतं तर मला असं वाटतंय की ही सगळी प्रेरणा अजून अनेकांपर्यंत पोहोचली असते। नक्कीच धम्म पेरण्याचं काम भविष्यामध्ये मानवता कल्याणासाठी आपल्याला करावंच लागेल। मी वादळ वारा कुपी कुपी सोडून साऱ्या माड्या लोळवणारा, मी तथागताची वाणी मी ज्योतिबाची गाणी, जातो तेथे पेरीत जातो मी या ठिकाणी चिल्या पिल्यांना विचारांचा चारा, मी वादळ वारा अशा पद्धतीची लेखणी वामनदादा कर्णकानं धम्म पेरण्यासाठी विचार करण्यासाठी जीवनभर झिजवण्याचं काम केलं। बंधुजन हो, धम्म पेरण्याचं काम कोणीही करू शकत नाही, कारण धम्म हा जाणावा लागतो, धम्म जगावा लागतो आणि जी माणसं धम्म जगतात धम्म जाणतात ती माणसं खऱ्या अर्थानं धम्म पेरण्याचं काम करतात आणि ज्यांचं धम्म पेरण्याचं काम आपल्याला लोकांच्या वर्तनातनं अस्तित्वातनं या ठिकाणी जाणवते त्याला आपण खऱ्या अर्थानं धम्म पेरण्याचं काम म्हणू शकतो असं मला वैयक्तिक वाटते। आपल्याला सांगायला हरकत नाही, इंगळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे माझं संपूर्ण बालशिक्षण किंवा जे एज्युकेशन असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या मिलिंद कला महाविद्यालयामध्ये झालं। मिलिंद कॉलेजला GS असताना किंवा CR असताना खरं तर धम्माचे विचार त्या ठिकाणाहून घेण्याचं काम उभं राहिलं। पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये लोकांना प्रशिक्षित करणं, लोकांना शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी होत असताना आपणही काहीतरी समाजासाठी करावं या अनुषंगाने ती प्रेरणा घेऊन उभ्या महाराष्ट्रामध्ये लोकशिक्षण नावाची एक संस्था स्थापन करून आपण गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय। बंधुजन हो, विश्वशांती बुद्धविहार बहुउद्देशीय स्मारक समिती मला वाटते गारडगाव नंतर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं बुद्ध आणि बुद्धाचा विचार पेरण्याचं काम जर केलं असेल तर देऊळगाव माळीची आमच्या त्या नगरीमधनं केलं। त्यानंतर खऱ्या अर्थानं गावागावामध्ये गाव तिथं बुद्धविहार असावं, बुद्धविहाराच्या माध्यमातून धम्म पेरल्या जावा। बुद्धविहारच असं एक माध्यम आहे की जे समाजाला जोडू शकते, समाजाला एक संघ करू शकते आणि समाजाला मानवतावादी विचार देण्याचं काम करू शकते। म्हणून हा विचार पेरण्याचं काम आम्ही 2000 सालामध्ये या ठिकाणी सुरू केलं आणि आज जवळजवळ एवढी 24-25 वर्ष होत आहेत सातत्यानं अनेक प्रकारचे प्रशिक्षण असतील, धम्म प्रशिक्षण असतील, उपासिकांचे ट्रेनिंग असतील, मोठमोठ्या धम्म परिषदा असतील, असे नानाविध कार्यक्रम आणि परिसरातल्या आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये विश्वशांती बुद्धविहार समितीच्या माध्यमातून धम्म पेरण्याचं काम, धम्मरथाच्या माध्यमातून गावामध्ये प्रवचन केल्याचं काम, अनेकांना या ठिकाणी चिवरदान देऊन चिवराच्या माध्यमातून श्रामणे निर्माण करणं आणि निर्व्यसनी समाजाची निर्माणती करणं अशा पद्धतीचा उद्देश ठेवला। मागच्या वर्षी माहीत असतं आपल्या सर्वांना की 2 वर्ष कोरोनाचे असताना आपल्या लोकांना या ठिकाणी धम्माचा विचार किंवा अनेक जयंती महोत्सवाचे कार्यक्रम करता आले नाही। त्या अनुषंगाने आम्ही 67व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्षामध्ये साळवे सरांना सांगू इच्छितो सर, महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग कदाचित कोणी केला नसेल। खरं तर धम्माची 2 शाखा आहेत, एक उपासक उपासिका संघ आणि भिक्खू आणि भिक्खुणी संघ। ही पेरतेव्हा बनणारी आहे, ही पेरणारी आहे। ही जोपर्यंत पेरणार नाही तोपर्यंत धम्म हा रुजला जाणार नाही, धम्म पुढच्या पिढीपर्यंत पर्क्युलेशन होणार नाही। आणि म्हणून हा विचार आम्ही ठेवून साळवे सरांना खास सांगू इच्छितो, आम्ही आमच्या मेहकर, सिंदखेडराजा, लोणार आणि चिखली या तालुक्यातील 67वा धम्मचक्र प्रवर्तन वर्ष असल्यामुळे 67 गावामध्ये गाव तिथे उपासक आणि उपासिका संघाची स्थापनाच केली नाही तर त्याचं डॉक्युमेंटेशन केलं, त्याचं विहारामध्ये सगळे कागदपत्र असावे, समाजामध्ये कोण किती एज्युकेटेड आहे, कोणाकडे काय शिक्षण आहे या पद्धतीचा सगळा डाटा
या 67 गावामध्ये आम्ही परिसरामध्ये केला. एक मोठं नेटवर्क महाराष्ट्रामध्ये पहिलं या पद्धतीने करण्याचं काम केलं. तब्बल 3 महिने तो कार्यक्रम चालला. परंतु एक चांगला आयाम असा निर्माण झाला की ज्या गावात बुद्ध विहार नव्हती तिथं बुद्ध विहार झाली, ज्या गावात बुद्ध विहारामध्ये बुद्ध मूर्ती नव्हती तिथं बुद्ध मूर्ती आल्या. प्रत्येक गावामध्ये वर्षावास सुरू झाले. महिला उपासिकांच्या प्रवाहामध्ये आल्या. महिलांना उपासिकांचं प्रशिक्षण दिलं गेलं. प्रत्येक गावातील तरुणांना अंगावर चिवर देऊन 7 ते 7 दिवसाचं ट्रेनिंग दिलं गेलं. आणि अशा पद्धतीचं वातावरण एक जबरदस्त या ठिकाणी, याला आपण धम्म पेरण्याचं काम म्हणूया. यस, लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलमध्ये गेल्या 2011 पासून मी काम करतो सर. मेरा गाव भारत का संविधान नावाचा एक कार्यक्रम आपण करतोय, शो करतोय. महाराष्ट्रातल्या 2200 गावामध्ये 2200 गावामध्ये पोहोचलो बुद्ध विहारामध्ये. प्रत्येक गावामध्ये बाबासाहेबांचं संविधान, फंडामेंटल राईट्स, राईट टू एज्युकेशन, राईट टू इन्फॉर्मेशन, या सगळ्या प्रकारची मांडणी, 395 आर्टिकलची मांडणी आपण 2200 गावामध्ये केली. आजही युट्यूबमध्ये तुम्ही सर्व माझा शो तो बघू शकता. आणि या पद्धतीनं धम्म पेरण्याचं काम, बुद्ध पेरण्याचं काम आणि पर्यायानं बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म आम्हाला दिला. खरं तर साळवे सर अर्हतेच्या पात्रतेचे तेवढेच शुद्ध होते. ज्यांना ज्यांना धम्मामध्ये अर्हतपद प्राप्त झालं ते पवित्र पावन लोक होते, चारित्र्यवान होते. कस्तुरे सर अर्हतेच्या पात्रतेचे तेवढेच शुद्ध होते. बुद्ध आम्ही पाहिलाच नाही, बाबाच आमचे बुद्ध होते. तुम्ही आम्ही कोणी प्रत्यक्ष बुद्धाला पाहिलं नाही. तुम्हा आम्हाला या देशाला सम्राट अशोकानंतर बुद्धाची जाणीव फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांना करून दिली. रक्ताचा एकही टिपूस न सांडवता लाखो लोकांना धम्माची दीक्षा देऊन या ठिकाणी धम्म पुनर्जीवित सम्राट अशोकानंतर जर केला असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा धम्म आपण या ठिकाणी पेरला पाहिजे. आम्हाला फक्त बुद्ध जयंती, भीम जयंती एवढ्यापुरतं धम्म आणि बाबासाहेब या ठिकाणी आठवतो. नंतर आम्ही आमच्या व्यासंगामध्ये असतो. खरं तर धम्म हे जगण्याचं माध्यम आहे. धम्म प्रदर्शन नाही आहे. घरावर झेंडा लावला, घरावर धम्मचक्र काढलं, घरात बाबासाहेबांचे मोठमोठे फोटो ठेवले, कटआउट ठेवले, पण त्या घरामध्ये दोघं बापले की जर ग्लासाला ग्लास लावून दारू पित असतील तर मला वाटते ते धम्माचं अनुसरण होणार नाही, धम्माचं आचरण होणार नाही. म्हणून खरं तर आता महिला प्रवर्गानं धम्माची भिस्त या ठिकाणी ओळखली पाहिजे. महिला प्रशिक्षित झाल्या पाहिजेत. उपासिकांचं काय डेफिनेशन आहे? बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये उपासक आणि उपासिका यांचं डेफिनेशन दिलेलं आहे, त्यांच्या व्याख्या दिलेली आहे, त्यांचं कर्तव्य आणि कार्य दिलेलं आहे. आम्ही फक्त सातत्यानं उपासक आणि उपासिका म्हणत असतो, पण त्या धम्माची उपासना आम्ही आमच्या वर्तनात करत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून या पद्धतीचं वर्तन जर कायम राहिलं तर एक दिवस धम्माला ग्लानी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सर्व लोकांनी फेरतं झालं पाहिजे, फेरतं राहिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात प्रत्येक बौद्धानं केवळ बौद्ध होणे पुरेसे नसून प्रत्येकानं आपापल्या परिणाम धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. यातच सर्व मानव जातीचं हित आणि कल्याण समावलेलं आहे. तो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण सर्व लोकांनी पेरण्याचं काम करावा. आम्हाला जेवढं रेटता येईल, जेवढं भेटता येईल, जेवढं मांडता येईल, ज्या ज्या ठिकाणी संधी उपलब्ध होईल त्या ठिकाणी गीताच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून, एखाद्या कार्यक्रमाच्या संचलनाच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं बाबासाहेब, संविधान, तथागत ही विचारधारा आणि पर्यायानं समस्त महापुरुषांची विचारधारा, सर्व संतांची विचारधारा, महामानवांची विचारधारा ही आपण सातत्याने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र पावनाच्या लेखणीतनं ज्या संविधान साकारलं गेलं, ज्या संविधानामध्ये तुकोबाच्या गाथेपासून शिवछत्रपतीच्या रयतेच्या संकल्पनेपासून तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीच्या सर्व महान संतांच्या मानवतावादी कल्याणाचा विचार बाबासाहेबांनी शेवटी लोक, पीपल हे अग्रस्थानी मानलं. लोकांनी लोकांसाठी ही व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली. ती व्यवस्था कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं शोषित, पीडित, वंचित या घटकांना त्याचा लाभ मिळत राहोत, त्यासाठी त्या संविधानाचं संरक्षण होत राहो. या पद्धतीनं तमाम बहुजनांना एक संघ होणं काळाची गरज आहे. संविधान आपण सर्वांनी जागून घेतलं पाहिजे. संविधान पेरण्याचं काम केलं पाहिजे. इथला आदिवासी असो, इथला शोषित असो, इथला वंचित असो, इथला हा दुर्लक्षित माणूस असो, त्या सगळ्याचं उत्थान केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी जे संविधान या ठिकाणी तथागताच्या विचारानं बांधलेलं आहे ते संविधान नक्कीच विकसित करेल. अशा पद्धतीची ही विचारधारा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठेवतो. काम सातत्यानं माणूस करत राहतो, परंतु आपल्यासारखी सर्व मंडळी त्या कामाची कुठेतरी नोंदणी करतात, कुठेतरी या ठिकाणी खुणगाट बांधतात. मागच्या वेळेस अशाच पद्धतीने भास्कर इंगळे साहेबांनी आमंत्रित केलं होतं, परंतु